आणि एक बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर येते। सरपंच दीपक उगले यांनी आत्महत्या केली आहे। विरोधकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतोय। पदाचा राजीनामा दे अन्यथा तुला संपवून टाकेल असं सतत फोनवरून त्यांना धमक्या येत होत्या असं देखील म्हटलं जातं। आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावरती त्यांनी आपली व्यथा मांडलेली होती। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात असणाऱ्या करमोडा या गावचे ते सरपंच होते। त्यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावरती आपली विवंचना मांडत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ गाजली। शवविच्छेदनासाठी मृतदेह वरवट बकाल या ठिकाणच्या रुग्णालयात नेण्यात आलाय। अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना म्हटली जाते। मी गट ग्रामपंचायत करमोळा सरपंच वैभव पाटील उर्फ भैया वर्गे ज्याचाला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे। तू 3 वर्षापासून मला तू सरपंच पदाचा राजीनामा देऊन टाक, मला सरपंच व्हायचं होतं। त्या कारणानं तू मला नाहक त्रास देत आहे। वैभव पाटील उर्फ भैया वर्गे याचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दारू पिणे, पत्त्याचा क्लब शेतात चालवणे, आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारत आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, प्रशांत, अत्यंत धक्कादायक आणि तितकीच वेदनादायक बातमी आहे। महाराष्ट्राच्या पुरोगामीद्वारा न शोभणारी अशी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। गावातील राजकारण जे इतक्या टोकाला गेलं की विद्यमान सरपंचाला थेट आत्महत्या करावीशी वाटली। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गट ग्रामपंचायतीचे हे सरपंच आहे दीपक उगले। यांना सातत्याने गावातील गावगुंड जो आहे, राजकीय विरोधक, त्याला 3 वर्षापासून आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी तगादा लावत होते। एवढंच नाही तर शेवटी जीवे मारण्याची धमकी देखील सातत्याने त्याला दिली जात होती। आणि या गावगुंडाचा इतका त्रास त्याला झाला की अक्षरशः रात्री काल मध्यरात्री दरम्यान 3 वाजता त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो काढला, आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला लावला आणि त्यानंतर शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या सरपंचाने आत्महत्या केली। अत्यंत वेदनादायक ही बातमी आहे। तेवढी संतापजनक असल्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणावर पूर्ण ठिकाणी गोळा झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला। शवविच्छेदनासाठी वरवट बगाल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हा मृतदेह पाठवण्यात आला। मात्र जोपर्यंत या गावगुंडाला अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा जो आहे गावकऱ्यांनी सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। पोलीस संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहे। प्रशांत, नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।